सर्वप्रथम माझे आराध्य, माझे सर्वेसर्वा आणि आज ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं जग दुनियात अगदी यांचा महिमा 7 समुद्रापार जाऊन पोचलेला आहे असे माझे दैवत, एक कलियुगात अंतिम सत्य ज्याला म्हटलं जातं आणि ज्यांच्या प्रेम भक्तांचा महापूर लागलेला आहे, ज्यांचं दर्शन घेतल्यानंतर सर्वांगानं जीवनाचं सार्थक होतंय, तो माझा देव, भंडाऱ्याचा मालक, माझ्या आराध्य श्री बाळूमामा चरणी मी नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होऊन खऱ्या अर्थानं या जे हिंदवी स्वराज्य ज्याने उभा केलं आणि जे पुढे कसं टिकवायचं आणि जे टिकवलं, ज्याने कन्याकुमारी पासून ते काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जी दैवत होती त्या दैवतांचा जीर्णोद्धार ज्या माझ्या मातेने केला आणि खऱ्या अर्थानं हिंदवी ध्वज अखंड ठेवण्याचं काम ज्याने केलं ती माझी माता अहिल्यादेवी होळकर यांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होऊन आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही मला बोलवलं, खरोखरच या अखिल भारतीय व्यापारी असोसिएशन संघटनेचा मी अतिशय ऋणी आहे. ऋणी यांच्यासाठी आहे, मी बऱ्याच भागामध्ये फिरलोय पण दिल्लीपर्यंत आलोय, पण दिल्लीत येण्याचा योग हा तुमच्यामुळे मला मिळाला, हेही विशेष. असो, जे इथे जमलेत ते आपलेच आहेत आणि जे इथं आले नाहीत ते का आले नाहीत हे तुम्हाला सांगण्याचं वेगळं कारण नाही. कारण थोड्या दिवसापूर्वी आपले शेजारी राष्ट्र जे कायम आपल्यावर चुकराप्ती करत आहे, ज्याच्या नावातच नापाक आहे, अशा या औरंग्यांची औलाद जे आपल्या शेजारी राहतो आणि आमच्या जीवावरतीच खातो, अशाने आपल्या हिंदू धर्मावरती हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्याच्या अनुशेषनं थोडस जगामध्ये नव्हे, भारतामध्ये नव्हे, ते जगामध्ये वातावरण तंग झालेलं आहे. आणि या निमित्तानं जे सन्माननीय लोक व्यक्तिमत्व बोलवलेले होते, ते खासदार असतील, आमदार असतील, अनेक पदाधिकारी असतील, ते या निमित्तानं आले नाही. पण आपण जेवढे जमले तेवढे तरी पुष्कळ आहेत. कारण महाराजांनी ज्यावेळी आपलं कार्य आरंभलं त्यावेळी त्या लाखोच्या संख्येनं जमून राज्य उभा नाही केलं, मूठभर मावळ्यांना घेऊन सुद्धा राज्य उभा करता येतं, हे आपले शिवाजी महाराजांच्याकडून शिकलं पाहिजे. आज या निमित्तानं व्यासपीठावर जमलेले सन्माननीय नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, देशमुख साहेब असतील आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांनी मगाशीच आपल्या भाषणातून तुमच्यापर्यंत जे त्याने तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने बदल झाला पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे, आपलं संघटन कुठल्या पद्धतीने एकजूट राहिलं पाहिजे. बाबाओ,
ही जी तुमची संघटना आहे, ही जी तुमची असोसिएशन आहे, खऱ्या अर्थाने याच्यामध्ये एकीचं बळ पाहिजे. एकीचं बळ जर असेल तर तुमच्यामध्ये अनेक ठराव हे एकमतानं मंजूर होतील. त्याच्यामध्ये दुसऱ्याचा कुणाचाही शिरकाव होणार नाही. साहेब, परवा एक अशी गोष्ट घडली कोल्हापूरमध्ये, म्हणजे ते आपल्या समाजामधलेच आहेत, गलाईचं काम करतात. म्हणजे अशाही घटना होतात. मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो, याच्यासाठी सरकारचं संरक्षण पाहिजे. मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी सरकारचं संरक्षण पाहिजे. साहेब, काही चोरांनी काय केलं होतं, चोरीचा माल आणून, म्हणजे आमचेच ते भक्त, आपल्या समाजाचे बांधव, गळाई करणारे, त्यांच्याकडे आणून ते उत्काम केलं. त्यांना माहिती नाही साहेब हा माल चोरीचा आहे की त्यांचा आहे. त्यांनी विश्वासानं तो माल गाळप केला. तर दुर्दैवानं गोष्ट अशी घडली, ती चोरी उघडकीस आली आणि ते चोर सापडले. चोर सापडले. चोरीचा माल होता 18 तोळ आणि त्या पट्ट्यानं सांगितलं 25 तोळ आणि प्रत्यक्षात दिलं होतं 10 तोळ. गाळप करताना 10 तोळ सांगितलं, 15 तोळ आणि दुसरा माल ज्यांची चोरी झाली ते सांगतात 25 तोळ. आता हा हिशेब लागायचा कसा? आणि सुदैवानं काही कारणानिमित्तानं मी फोन लावला आणि ते पोलीस स्टेशन मध्ये होते. ही खरी वस्तुस्थिती आहे. थोडस मी नावानिशी नाही सांगू शकत, ते पब्लिक आणि म्हटले तर ते फोन जप्त करणार होते. तर आध्यात्मिक क्षेत्रामुळे थोडस ओळख आहे. त्याने विचारलं फोन कोणा झालाय, तर ते म्हणजे डोळे महाराजांचा. त्यांना सांगा म्हणजे अशी अशी घटना झाली. मी त्यांना प्रामाणिकपणे विचारलं की वस्तुस्थिती काय. ते म्हणते महाराज की आम्हाला माहिती नाही, आमचं काम आहे की सोनं गाळप करणं. पण इथं महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही सुद्धा ती खबरदारी घ्या. येणारं जे गिराईक असतं, आपल्याकडे जे येणारी लोक असतात, ती खऱ्या अर्थाने त्या गिराईकाची चौकशी करा की बाबा हे तुम्ही सोनं आणलाय, हे तुमचं आहे की चोरीचं आहे. तर पारदर्शकता हे सुद्धा आपल्यामध्ये महत्वाचं आहे. आणि ते म्हणजे तुमचे फक्त पोलीस स्टेशन नाही. तर अशी अशी घटना झालेली आहे. मी त्यांना बाळूमामाची शपथ घालून विचारलं की खरंच सांगा की सोनं किती आहे. ते म्हणते महाराज 10 तोळ सोनं गाळप होईल एवढं आमच्याकडे आहे आणि याने 15 तोळ म्हणून सांगतात, आम्ही 5 तोळ द्यायचं म्हटलं. म्हणजे गाळपही करायचं आम्हीच आणि वरचं जे यष्ट्रण ते द्यायचं कुठून. म्हणजे अशा घटना होतात. ते जे आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तो प्रसंग मी काय केला, निभावून नेला. पण अशा पद्धतीनं काम करत असताना विश्वासाचा जपा. आपल्याकडे घेऊन सोनं घेऊन येतात म्हणून गाळप करून द्यायचं आणि त्याचा आपल्याला मोबदला मिळतोय, अशा पद्धतीनं हुदूद करून काम करू नका. याच्यामध्ये पारदर्शकता ठेवा. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या एकजुटीनं होऊन सरकारकडे त्या मागण्या तुम्ही ठेवा. त्या मागणीचा आवाज तुमच्या दिल्लीपर्यंत असू देत किंवा ज्या ज्या विभागावर ज्या ज्या राज्यातून जे पदाधिकारी आलेले आहेत त्या त्या राज्याकडे तुम्ही मागणी करा आणि एकीच संघटन ठेवा. सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे. साहेब, परवा सुद्धा बाळूमामांची भाकणूक झाली. त्या भाकणुकीमध्ये असा शब्द आहे, म्हणजे प्रत्येकाच्यावरती भाष्य असतं, सामाजिक, राजकारण, अर्थकारण, दहशतवाद, शेतकरी विषयी, पाऊस पाणी, या सगळ्यांच्या विषयी मामा भाष्य करत असतात आणि तुमच्या विषयी सुद्धा मामाने भाष्य केलेलं आहे. ते भाष्य काय केलं असेल तर ते भाष्य असं केलेलं आहे, सोन्या चांदीचा भाव वाढत जातील, सोन्या चांदीचा भाव गगनाला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये सोनं 1 लाखाच्या वर गेल्याशिवाय राहणार. माय बापो, या तुमच्या व्यवसायाला नक्कीच झळा येईल, पण त्याच्यामध्ये पारदर्शकपणा ठेवा, तरच आपला व्यवसाय पुढे अधिक गतीने जाईल.
आता सुद्धा हा दहशतवादी हल्ला झाला, मी साहेबांना तो व्हिडिओ दाखवला, याचं सुद्धा स्टेटमेंट हे भाष्य भविष्यवाणी बाळूमामाने केलेली. म्हणजे 27 मार्चला आदमापुरात जो महादरबार भरलेला होता साहेब, त्याच्यामध्ये बाळूमामांची भविष्यवाणी होती की भारत पाकिस्तान यांचं छुप युद्ध येईल, भारत पाकिस्तान यांचं छुप युद्ध होईल, काश्मीर खोऱ्यात धुमचक्री होईल. भारतीय सैनिक छातीची ढाल करून सीमेवर लढत राहतील आणि भारत मातेचा जय जयकार अखंड जगात होईल. ही भविष्यवाणी फक्त मी निमित्त, पण करणारा कोण? बाळूमामा. फक्त बोलणारा मी. त्याच्यामुळे ते आज हे वाक्य आज मी तिला खरं करलेलं आहे. तसं मी बाळूमामांचा नंदी आहे, तुमचं सुद्धा गाराणं मी मामांच्या प्रेम नक्कीच ठेवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या या जुन्या जातीच्या व्यापाऱ्यामध्ये जे जे अडचणी बाळूमा असते, खऱ्या अर्थाने हे कष्टाचं काम आहे. अग्निवशी उभा राहून टाकीचे घाव देतात, प्रत्येक वस्तूला घाव आहे. तसं हिंच सुद्धा बाळूमा कष्ट आहे, कारण आपली घरदार सोडून प्रत्येक राज्यामध्ये ही माणसं विखुरलेली आहेत आणि सर्वांकडे ही लोक जी आहेत आपली दुष्काळी पट्ट्यातली लोक आहेत. सांगली असेल, आटपाडी असेल, जत असेल, कवठे महाकाळ असेल, तासगाव, विटा, ह्या दुष्काळी पट्ट्यातले विशेष करून ही लोक आलेली आणि ही येत असताना याने आपली घरदार सोडून पार कन्याकुमारी पासून, काश्मीर पासून, अरुणाचल प्रदेश असेल, राजस्थान असेल, म्हणजे अनेक भागात घरदार सोडून, घरावरती तुळशीपत्र सोडून हा व्यवसाय करायला आले आहेत. या व्यवसायामध्ये भगवंता बाळूमा ज्या अडचणी असतील त्या अडचणी निश्चितच तुम्ही सोडवा आणि प्रत्येक व्यापाऱ्याला, प्रत्येक गलाई कामगाराला भगवंता बाळूमा शेतकर हीच या आजच्या निमित्ताने, आजच्या या व्यासपीठावरती जो हा मेळा जमलेला आहे, हा एक प्रकारचा तुमचा दरबारच आहे. बाबाओ, अनेक सांगतो तुम्हाला, आज तुम्ही मला बोलवलंय की खऱ्या अर्थानं विशेष करून या दुष्काळी पट्ट्यामध्ये धनगर समाज आहे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या गळ्यामध्ये जे पिवळं सोनं वापरलंय आणि आज जे सोनं घालत असताना तुमच्या कपाळात सुद्धा सोनं लावला, हे खऱ्या अर्थानं हा तुमचा इथून पुढे होणाऱ्या ज्या परिषदा आहेत, भव्य आणि दिव्य आहे, ही आज इथं दिल्लीमध्ये तुम्ही मुहूर्तमेढ लावली आहात. काय सांगतोय, हा जरी कार्यक्रम छोटा असला देशमुख साहेब, तर येणाऱ्या आगामी काळामध्ये याचं रूप मोठं असेल आणि अशी वर्षाला तुम्ही ही व्यापारी असोसिएशनची परिषद मोठ्या प्रमाणात घ्या. आधुनिकचा वापर करा. आधुनिक जी मशिनरी आहेत ते तुम्ही व्यापाऱ्यांना दाखवा, म्हणजे जे कष्टाचं काम आहे ते सुलभ होऊन जाईल. याच्यामध्ये आधुनिकता तुमची प्रगती होईल. अनेक सांगावं असं वाटतंय, येणाऱ्या 31 मेला राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जी पुण्यतिथी आहे, जयंती आहे, यासाठी या माझ्या फाकड्यानं तुम्हा माझ्यासमोर एक गोष्ट निर्मिती केलेली आहे. ती म्हणजे 50,000 ढोलांचा गजर या चौंडीमध्ये करायचा आहे आणि एकच नाद धनगरी बाणा तिथं दाखवून द्यायचा आहे. खरोखरच माय बापू सांगायची तुम्हाला विशेष बाब आहे. आज आपण हिंदू हिंदू करतोय. खरंच साहेब, हिंदूंची पताका जर कुणी जिवंत शिवाजी महाराजांच्या नंतर ठेवली असेल तर माझ्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी ठेवलेली आहे. कारण 12 ज्योतिर्लिंगांचा जो काही जीर्णोद्धार केलेला आहे. तुम्ही राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जाणून घ्या, डोकावून पहा, वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. आपण सोमनाथला जातोय, केदारनाथला जातोय, रामेश्वरला जातोय, भीमाशंकरला जातोय,
जी 12 ज्योतिर्लिंग आहे ही काही विघ्न संतोषाने तिची मोडतोड केलेली होती, पण आपल्या स्वखर्चातनं अहिल्यादेवी होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणि म्हणून हे हिंदुत्व आज टिकलेलं आहे. म्हणून आपण या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाला आपण देवदर्शनाला जातोय. म्हणून या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आपलं योगदान द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. मला या कार्यक्रमासाठी बोलवलात, बाळूमामाचे तर आशीर्वाद तुम्हावरती आहेतच, पण या बाळूमामांचा मी नंदी आहे. तुमचं काम साहेबांच्या जायचं असेल तर पहिलं पीएला भेटायला लागतंय आणि मग साहेब भेटतात. तसं साहेबांचं सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे, पण पीएला जरा भेटायला लागतं हो. तसं मी काय साहेब देव नाही, पण बाळूमामांचा सर्वोच्च पी आहे. 140 कोटी जनतेतून मला निवडलेला आहे. मी बाळूमामांचा नंदी आहे. आज तुमचं जे इच्छित मनोरथ आहे, सगळ्या कले कामगारांचा असू दे, व्यापारी असोसिएशन तुमचा असू दे, तुमच्या जे ज्या मागणी आहेत मी अंतःकरणातनं या बाळूमामांच्या चरणी ठेवणारच आणि तुमच्या सगळ्या मागण्या या आध्यात्मिक क्षेत्रातनं मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. या सर्वांना बाळूमामांचा आशीर्वाद निश्चितच आहे. माझाही आशीर्वाद तुमच्यापर्यंत आहे. माझे 2 शब्द या दरबारात ठेवून मी रजा घेतो. बोलावला बाळूमामाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय मल्हार. आमच्या